नमस्कार मंडळी, आयशाच मराठी रेसिपीमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे। तर आज अगदी गरमागरम रसम म्हणजे हे शेवग्याच्या शेंगाचं अगदी आगळं वेगळं आणि पौष्टिक रसम आणि त्यासोबत जिरा राईस, एकदम उकळा सुटसुटीत जिरा राईस कसा बनवायचा हे आज आपण बघणार आहोत। तर शेवग्याच्या शेंगापासूनचं अगदी मस्त पौष्टिक असं रसम आणि त्यासोबत अगदी मोकळा सुटसुटीत जिरा राईस म्हणजे तो आपण बनवणार आहोत। तर रसम आणि भात कसा बनवायचा हे आज आपण ह्याच्यामध्ये बघणार आहोत। तर हे रसम अगदी चविष्ट आणि पौष्टिक बनवण्यासाठी काय करायचं हे संपूर्ण आपण ह्या रेसिपीमध्ये बघणार आहोत। तर मंडळी, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली याबद्दल मला कमेंट करून नक्की सांगायचं आहे आणि अशा छान नवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला देखील सबस्क्राईब नक्की करायचं। तर आता आपण सुरुवात करूया। तर अगदी गरमागरम शेवग्याच्या शेंगांपासून रसम आणि अगदी मोकळा सुटसुटीत भात कसा बनवायचा हे बघण्यासाठी। तर पावसाळ्याचं वातावरण आहे आणि अगदी झटपट बनवायचं जर झालं तर हे रसम तुम्ही बनवू शकता अगदी झटपट आणि अगदी भात नसला तरी नुसतं रसम सुद्धा प्यायला तुम्हाला आवडेल। अगदी छान असं हे मस्त रसम कसं बनवायचं ते आज आपण बघूया। तर पावसाळ्याच्या वातावरणामध्ये नक्की तुम्ही हे रसम भात ट्राय करून बघा। तर त्यासाठी शेवग्याच्या शेंगा मी घेतलेल्या आहे। तर 2 ते 3 शेवग्याच्या शेंगा घेतल्या आहे आणि या पद्धतीने कट करून घेतलेल्या आहे। त्या व्यवस्थित धुवून घेतल्या आहे आणि कट करून त्याचं जितकं शक्य होईल तितकं मी साल बाजूला करून घेतलंय आणि आता ह्या संपूर्ण एका भांड्यामध्ये घालून घेणार आहे। तर या पद्धतीने असे मोठे मोठे शेवग्याच्या शेंगाचे काप करून घ्यायचे आहे आणि तुकडे करून घ्यायचे आहे आणि आता एका कढईमध्ये ह्या संपूर्ण मी पाण्यात घातलेले आहे आणि आता ह्या शिजायला घालून घेणार आहे। तर पाण्यामध्ये आपण ह्या शिजवून घेणार आहोत। तर आता मी हे कढईमध्ये पाणी घातलंय आणि शेवग्याच्या शेंगा यामध्ये घातलेल्या आहे आणि आता हे मी शिजायला ठेवलेलं आहे। तर या पद्धतीने ह्या व्यवस्थित पाण्यामध्ये शिजवून घ्यायच्या आहे। तर संपूर्ण शेवग्याच्या शेंगा अगदी व्यवस्थित आपल्याला ह्या शिजवून घ्यायच्या आहे, उकळून घ्यायच्या आहे, म्हणजे त्यामधला गर अगदी व्यवस्थित शिजला जाईल। कारण आपल्याला ह्यामधला जो शेवग्याच्या शेंगामधला गर आहे तो रसमसाठी वापरायचा आहे, त्यासाठी हा व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे। तर संपूर्ण पाणी आटेपर्यंत मी शिजवून घेतले। आता ते एका बाजूला मी काढून घेतले। आता ह्यामध्ये याचा मध्ये भाग कट करून यामधला गर चमच्याच्या साहाय्याने या पद्धतीने काढून घ्यायचा आहे। जितका शक्य होईल तितका आपण हा गर एका बाजूला काढून घेणार आहोत। तर ह्या संपूर्ण शिजलेल्या शेवग्याच्या शेंगांमध्ये कट मारायचा, चाकूच्या साहाय्याने किंवा चमच्याच्या साहाय्याने तुम्ही कट मारू शकता। तर शेवग्याच्या शेंगा अगदी व्यवस्थित शिजल्या असेल तर तो सहज कट बसतो आणि आपल्याला त्यातला गर जो आहे तो अगदी व्यवस्थित आपल्याला काढता येतो। तर या पद्धतीने संपूर्ण गर मी एका बाजूला काढून घेते आहे आणि ही साल एका बाजूला काढून घ्यायची आणि त्यामधला शेवग्याच्या शेंगांमधला जो गर आहे तो मी संपूर्ण एका प्लेटमध्ये काढून घेते आहे। तर या पद्धतीने संपूर्ण गर आपल्याला काढून घ्यायचा आहे। त्यामध्ये बिया ज्या असतात त्या देखील आपल्याला अगदी व्यवस्थित अशा काढून घ्यायच्या आहेत। त्या बिया सुद्धा आपण रसममध्ये घालणार आहोत। तर तुम्ही बघू शकता जितका शक्य होईल तितका आपल्याला हा गर काढता येईल तितका आपण काढून घेणार आहोत। चमच्याच्या किंवा चाकूच्या मदतीने तुम्ही हे करून घेऊ शकता। शेवग्याच्या शेंगा खाण्यासाठी अतिशय पौष्टिक असतात, त्यामुळे या पद्धतीचं शेवग्याच्या शेंगाचा रसम अगदी झटपट आणि अगदी टेस्टी तुम्ही नक्की ट्राय करून बघा। तर या पद्धतीने मी संपूर्ण गर हा काढून घेतला आहे शेवग्याच्या शेंगांचा आणि त्याची जी साल आहे ती एका बाजूला काढून टाकायची आहे। आता इथेच मी एका साईडला चिंच भिजत घालून घेतलेली आहे। तुम्ही बघू शकता ही चिंच भिजत घालून घ्यायची आहे 10 ते 15 मिनिटासाठी। आता एक वाटण आपण तयार करणार आहोत। त्यासाठी 10 ते 12 लसूण पाकळ्या, आल्याचे तुकडे खलबत्त्यामध्ये मी घालून घेतलेले आहे। यामध्येच आता 1 चमचा धणे घातलेले आहे। धणे घातल्यानंतर यामध्ये आता आपण बाकीचे इन्ग्रेडियंट घालणार आहोत। तर लसूण, आलं आणि धणे, अख्खे धणे, 1 चमचा ओवा मी घालून घेतलेला आहे आणि आता ह्याचमध्ये बाकीची सामग्री आपण घालून घेणार आहोत। आपण हे वाटण रसमला फोडणीसाठी करून घेणार आहोत। आता 1 चमचा बडीशोप मी घातली आहे। बडीशोपमुळे छान असा रसमला सुगंध येतो आणि टेस्ट देखील छान लागते, त्यामुळे बडीशोप तुम्ही अवश्य घाला। आणि आता
यामध्ये बडीशोप घातल्यानंतर 4 काळी मिरी घातली आहे, अख्खी काळी मिरी आपण घालून घेतलेले आहे। जास्त तिखट नको असेल तर कमीच असे आणि हे कुटून घेणार आहे। आता इथे कुकरमध्ये अगदी अर्धा कप मी तूर डाळ घालून शिजवून घेणार आहे। आता इथे मी अगदी जास्त पिकलेले टोमॅटो घेतलेले आहे, ते टोमॅटो कट करून घेणार आहे। तर या पद्धतीने टोमॅटोच्या जितक्या शक्य होतील तितक्या मी बिया बाजूला काढून घेतले आहे आणि टोमॅटो घेतले आहे। 2 टोमॅटो मी घेतले आहे लालसर आणि याचे बारीक असे मोठे असे तुकडे करून घेतले आहे। त्यानंतर कांदा घेतला आहे 1 आणि तो सुद्धा मी आता असा मोठासा कट करून घेणार आहे आणि यानंतर चॉपरमध्ये अतिशय बारीक असा मी कट करून घेणार आहे। तर 1 कांदा आणि 2 टोमॅटो मी घेतलेले आहे। आता चॉपरमध्ये मी कांदा अतिशय बारीक असा कट करून घेणार आहे। जितका शक्य होईल तितका आपण हा कांदा बारीक कट करून घेणार आहोत। तर या पद्धतीने कांदा अगदी व्यवस्थित असा कट करून घ्यायचा आहे। कांदा कट करून झाल्यानंतर लगेचच यामध्ये मी टोमॅटो देखील कट करून घेणार आहे। तर या पद्धतीने टोमॅटो आणि कांदा जितका शक्य होईल तितका चॉपरमध्ये मी बारीक करून घेत आहे। तर टोमॅटो आणि कांदा अतिशय बारीक करायचा आहे, कारण आपण रस्सम बनवत आहोत। तर अगदी दाताखाली लागता कामा नये इतका आपल्याला कांदा आणि टोमॅटो बारीक करून घ्यायचा आहे। तुमच्याकडे चॉपर नसेल तर तुम्ही मिक्सर जारमध्ये जरी बारीक केला तरी चालेल। तर ह्या पद्धतीने बारीक करून घ्यायचा। आता आपण फोडणीची तयारी करणार आहोत। त्यासाठी पातेल्यामध्ये तेल गरम करून घेतलं आहे। तेल गरम झाल्यानंतर यामध्ये 1 मोठा चमचा मोहरी घातली आणि जे काही आपण वाटण करून घेतलं होतं आलं, त्यानंतर लसूण, धणे, काळी मिरी, बडीशोप आणि ओवा ह्याचं वाटण ह्यामध्ये घालायचं आहे। लगेचच बारीक चिरून घेतलेला जो कांदा होता तो देखील घालायचा आहे आणि हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। या पद्धतीने परतून घ्यायचं आहे। इकडे चिंच आपण भिजत घालून घेतलेली होती। याचबरोबर असं कांदा मऊ होईपर्यंत आपण परतून घ्यायचं। यामध्ये तडका मिरच्या 1-2 दालचिनी घालायची आहे। दालचिनीमुळे रसमला छान फ्लेवर येतो, त्यामुळे दालचिनी अवश्य घालायची। 1 हिरवी मिरची घालायची आहे। 4 ते 5 तेजपत्ता घालायचे आहे। तेजपत्त्याचे पाने घालायचे आहे। कढीपत्ता घालायचा आहे। 10 ते 12 कढीपत्त्याची पाने घालून घ्यायची आहे। 1 चमचा हळद पावडर घालून घ्यायची आहे आणि कांदा मऊ होईपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। तर तुम्ही बघू शकता जे काही वाटण आपण करून घेतलं होतं ते वाटण आणि कांदा व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचा आहे। कांदा व्यवस्थित मऊ झाला की आपण बाकीची सामग्री यामध्ये घालून घेणार आहोत। कांद्याला छान असं तेल सुटलं की लगेचच बारीक चॉप करून घेतलेला टोमॅटो घालून घ्यायचा आहे। तर आपण 1 कांदा घेतला होता तर 2 टोमॅटो घ्यायचे आहे। टोमॅटोचं प्रमाण हे रसममध्ये नेहमी जास्त ठेवायचे। 1 चमचा हिंग ह्यामध्ये घालून घ्यायचा आहे। हिंग घालून घेतल्यानंतर अगदी संपूर्ण टोमॅटो मऊ होईपर्यंत आपण हे परतून घेणार आहोत। 2 चमचे मी धना पावडर घालून घेतली आहे। तर तुम्ही बघू शकता आता यामध्ये 1 चमचा मी आमचूर पावडर घातली आहे, जेणेकरून रसमला छान टेस्ट येईल। तर 1 चमचा भरून आमचूर पावडर अवश्य घालायची, तर त्याला आंबटपणा येईल। आता आपण 2 टोमॅटो घातले। टोमॅटो अगदी व्यवस्थित शिजून घ्यायचे। आता यामध्ये मी रसम पावडर घालून घेणार आहे। जी रेडीमेड रसम पावडर मिळते ती घातली आहे, ती आपण मसाला म्हणून यामध्ये वापरणार आहोत। तर संपूर्ण टोमॅटो मऊ होईपर्यंत आपण परतून घ्यायचा। टोमॅटो मऊ झाल्यानंतर आता यामध्ये मीठ मी घालून घेणार आहे। मीठ घालून घ्यायचे। थोडंसं मीठ घातल्यानंतर आता यामध्ये आपण बाकीची सामग्री घालून घेणार आहोत। तर तुम्ही बघू शकता यामध्ये आता जे काही आपण मॅश करून घेतलेलं शेवग्याच्या शेंगांच्या बिया किंवा शेवग्याच्या शेंगाचा आतमधला गर होता तो यामध्ये घालून घ्यायचा आहे। तो देखील व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आणि चिंचेचा कोळ असा गाळून आपण यामध्ये घालून घेणार आहोत। फोडणीमध्ये सर्वात आधी चिंचेचा कोळ घालायचा आहे, जेणेकरून ह्या चिंचेचा जास्त आंबटपणा रसमला येणार नाही आणि चवीला छान लागेल। तर फोडणीमध्ये चिंचेचं पाणी घालायचंय। या पद्धतीने तुम्ही चिंचेचं पाणी सुरुवातीला जर घातलं तर रसमची टेस्ट अप्रतिम होते। तर या पद्धतीने आता कांदा, टोमॅटो आणि चिंचेचं पाणी आपण घालून घेतलं। यानंतर शेवटी वरतून आपण लाल मिरची पावडर घालायची आणि नंतर रसम पावडर घालायची आहे। तर तुम्ही बघू शकता या पद्धतीने चिंचेचं पाणी घातल्यानंतर लाल मिरची पावडर आणि रसम पावडर घालून घ्यायची आणि अगदी व्यवस्थित याला
थोडंसं तेल सुटेपर्यंत आपण परतून घेणार आहोत। आता यामध्येच मी थोडीशी मेथी आहे माझ्याकडे, ती मी घालून घेतली आहे। मेथीचे पाने असेल तर अवश्य घाला, याचा कडवटपणा मेथीच्या पानांचा याला अगदी वेगळाच येतो। तर त्यासाठी मेथीची पानं फ्रेश मी यामध्ये 2-3 घातले आहे। आणि आता शिजवून घेतलेली तुरीची डाळ यामध्ये घालून घेतली आणि आता लगेचच रईच्या साहाय्याने त्याच मसाल्यामध्ये ही अगदी व्यवस्थित घोटून घेतली आहे। तर मी आधी नाही घोटली, मसाल्यामध्ये व्यवस्थित घोटली आहे, जेणेकरून यामधला टोमॅटो, कांदा आणि जो काही मसाला आहे तो व्यवस्थित यामध्ये मिक्सअप होईल या पद्धतीने। आणि डाळीमध्ये मिक्स होण्यासाठी हे फोडणीमध्ये डाळ टाकल्यानंतर ह्या पद्धतीने रईने ही घोटून घ्यायची। आणि यामध्ये आता रसम आहे, त्यासाठी यामध्ये भरपूर पाणी घालायचं आहे। तर मी साधारणतः 1.5 कप पाणी यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि याला आता दणदणीत अशी छान उकळ येऊ द्यायची। तर मंडळी, हे रसम या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करून बघा। आणि सुरुवातीला चिंचेचं कोळ घाला आणि नंतर मिरची घाला, म्हणजे याची चव अप्रतिम होईल। आता चवीनुसार यामध्ये मी मीठ घालून घेतलेलं आहे आणि आता याची दणदणीत मी अशी छान उकळ करून घेणार आहे या पद्धतीने। तर तुम्ही बघू शकता, छान अशी याची उकळ करून घ्यायची आहे। आणि उकळ करून झाल्यानंतर यामध्येच आता आपण बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घेणार आहोत। कोथिंबीर घातल्यानंतर गॅस बंद केला की आपलं हे छान असं मस्त झटपट असं रसम तयार झालंय। याबरोबर खाण्यासाठी तुम्ही भात बनवू शकता, वडे बनवू शकता किंवा नुसतं सुद्धा रसम तुम्ही पिऊ शकता, अतिशय छान आणि अप्रतिम लागतं। तर या पद्धतीने आपलं हे रसम तयार झालंय। आणि आता मी बासमती तांदूळ व्यवस्थित शिजवून घेतला आहे, यामध्ये भरपूर पाणी घातलं होतं, पण आता हा तांदूळ मी असं या पद्धतीने चाळणीत काढून घेणार आहे, जेणेकरून ह्या भातामधला स्टार्च जो आहे तो संपूर्ण बाजूला होईल, म्हणजे चिकट होणार नाही, भात अगदी मोकळा सुटसुटीत होईल। त्यासाठी चाळणीमध्ये या पद्धतीने मी तांदूळ शिजलेला भात आहे आता हा मी व्यवस्थित असा काढून घेतले आहे। पाण्यामध्ये गाळणीप्रमाणे असा करून घ्यायचा आहे, चाळणीमध्ये तो व्यवस्थित काढून थंड करून घ्यायचा आहे आणि नंतर आपण याची फोडणी तयार करून घेणार आहोत। तर संपूर्ण चाळणीमध्ये आपण असा हा काढून घेणार आहोत। या पद्धतीने तुम्ही बघू शकता, इकडे मी हा काढून घेतला आहे। आता हा थोडासा थंड होऊ द्यायचा आहे। थंड झाल्यानंतर आता आपण फोडणी करणार आहोत। त्यासाठी कढईमध्ये मी 1 चमचा तेल घातला आहे। तेल व्यवस्थित गरम झालं की यामध्ये आपण आता जिरे घालून घेणार आहोत। जिरा राईस बनवायचा आपल्याला, त्यासाठी यामध्ये 1 चमचा जिरे मी घालून घेतले आहे। तेल छान गरम झाले आणि आता यानंतर यामध्ये मी जिरे घालून घेतलेले आहे। जिरे घातल्यानंतर लगेचच यामध्ये आपण आता जो काही भात आपण शिजवून घेतला होता आणि चाळणीत गाळून घेतला होता तो घालणार आहोत। बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची घातली आहे, ही ऑप्शनल आहे। आणि आता बारीक चिरून घेतलेली थोडीशी कोथिंबीर आणि जो काही तांदूळ भात आपण थंड व्हायला ठेवला होता तो घालून घेणार आहोत। आणि आता या पद्धतीने जिरेच्या फोडणीमध्ये परतून घेणार आहोत। तर तुम्ही बघू शकता, या पद्धतीने आपण थंड व्हायला ठेवल्यामुळे तो अगदी मोकळा सुटसुटीत झालेला आहे आणि चाळणीत आपण गाळून घेतला होता। तर या पद्धतीने हा असा अगदी मोकळा सुटसुटीत जिरा राईस आपला तयार झाला आहे। तर मंडळी, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा। आणि मंडळी, ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा, आवडेल तुम्हाला। अगदी झटपट, पावसाळ्यामध्ये तर नक्कीच ट्राय करून बघा। अगदी झटपट होणारी ही शेवग्याच्या शेंगांपासूनची रसम आणि अगदी मोकळा सुटसुटीत जिरा राईस कसा बनवायचा याबद्दल मला कमेंट करून नक्की सांगा। ही रेसिपी आवडली असेल तर कमेंट करा, आवडली असेल तर लाईक देखील करा। आणि या पद्धतीने आता हा मोकळा सुटसुटीत आपला छान प्रकारे जिरा राईस तयार झालेला आहे। आणि अशी ही रेसिपी एकदा ट्राय नक्की करून बघा। आणि अशा छान नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल। पुन्हा आपण भेटूया एक नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत तुम्ही स्वस्त खा आणि मस्त राहा। धन्यवाद।